हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आज ही घेऊन आलेली आहे. तुम्ही थंबनेलवरून किंवा टायटलवरून ओळखलंच असेल ना, आज आपली कोणती रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी पाहिलंय, इथं आपण काय केलंय, 1 कप इथे घेतलेले आहे शेंगदाणे. आणि शेंगदाणे आहे ना, त्याचे काय करायचे, चटचट आवाज येईपर्यंत त्यांना भाजून घ्यायचेत, की जेणेकरून त्याची थोडी-थोडी जी साल निघायला लागली, की समजायचं शेंगदाणे भाजले गेले. आता आपण काय करू, ते लालसर असे शेंगदाणे मस्त खमंग असे भाजून घेतलेत. त्यानंतर थंड झाल्यावर त्याची साल काढून घ्यायची. आता तुम्ही तर पाहिलं असेल, मिक्सर जार घेतलाय आणि त्याच्यामध्ये आहे ना, हे जे आपण शेंगदाण्याची साल काढून घेतलीत ना, ते आता बारीक करून घ्यायची आणि ती कशा पद्धतीने घ्यायची ते पण तुम्हाला सांगणार आहेत. आता रेसिपी तुम्ही म्हणता एकदम बारीक करायचेत का? नाही. असे बारीक करायचे की जेणेकरून त्याला तेल सुटणार नाही आणि खूप बारीक केले की तुम्हाला तर माहितीच आहे तेल सुटतं. आता हे बघा तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना कोकोनट आपले जे रेडीमेड भेटतं ना, ते खीस मी ते काय केले अर्धा कप घेतलाय आणि आणखीन एकदा काय केले मी बारीक करून घेतले, की जेणेकरून खोबऱ्याचा खीस आणि शेंगदाण्याचा कूट एकत्र होईल. आणि आता त्याच मिक्सर जारमध्ये मी काय केले 7 ते 8 काजू, 7 ते 8 बदाम घेतलेत आणि त्याच्यासोबतच आहे ना, थोडासा खोबऱ्याचा खीस ॲड केलाय, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये 10 ते 12 आपण काय केले, जे खजूर ओले खजूर मिळतात ना, तेच घेतलेत. पण त्याचे ना आतले बिया वगैरे काढून घेतले सगळे. आणि त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. आता गॅसचा फ्लेम चालू केला आणि त्याच्यावरती कढई ठेवून आहे ना, आपण काय केलं 1 कप इथं साखर घेतलीये. आता प्रमाण तर तुम्हाला माहितीच आहे, की शेंगदाणे 1 कप घेतले म्हणल्यावरती साखर पण 1 कपच घेतली आणि त्याच्या एकदम चौथा हिस्सा म्हणजे पाणी घ्यायचंय. अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी, ठीक आहे. आता याला काय करायचं ह्याची चाचणी तयार करायची. आता तुम्ही म्हणता चाचणी कशी? तर चाचणी काहीच अवघड नाहीये. ह्या रेसिपीमध्ये एकदम सोपी अशी चाचणी आहे. ते तुम्ही इथं पाहू शकता. फक्त उकळी आली, उकळी आल्याच्या नंतर आपण काय केलंय, हिरवा कलर ॲड केलाय. इथं आपण काय करणार आहोत, शेंगदाणा ड्रायफ्रूटची बर्फी. आता ती कशा पद्धतीने तुम्ही इथं पाहू शकता. मस्त आपण इथं कलर जी टाकलाय ना, तर त्याला मस्तपैकी आता काय करायचं, चांगली उकळी येऊन द्यायची आणि त्या उकळीमध्येच काय करायचं माहिती का? जे आपण मिक्सरमधून आहे ना, शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा खीस आहे ना, एकत्र करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे ना, ते इथे ॲड करायचं. जेणेकरून काय होईल, मस्तपैकी एकत्र जीव होईल. आता तुम्ही इथं पाहू शकता, आपण चाचणीचं कसलंही टेन्शन ठेवलेलं नाही. ही रेसिपी कोणीही बनवू शकतं, साध्या पद्धतीने आहे बरं का. आता काय केलं आपण खोबऱ्याचा खिस आणि शेंगदाण्याचा कूट ॲड केलाय. आता काय करायचं कंटिन्युअसली ना गॅसचा थोडासा फ्लेम कमी करायचा आहे. कारण जळण्याची शक्यता असते त्याच्यासाठी काय करायचं गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा. म्हणजे काय होते की रेसिपी आपोआप छान बनते आणि तुम्ही तर पाहू शकता. आता हे काय करायचे छोटे-छोटे गाठी जे झाल्यात ना, ते आपोआप फुटतात. टेन्शन घ्यायचं अजिबात काहीही कारण नाहीये. आता तुम्ही तर पाहू शकता चाचणी पण आपली आटायला लागली आणि तुम्ही म्हणता आता ही रेसिपी कशी काय करायची? तर ही काय करायचे, ह्याचा चांगला एक डो तयार झाला ना, की म्हणजे चाचणी पूर्ण आटून गेली आणि कढई जी आपले आहे ना, शेंगदाण्याचं कूट वगैरे सोडायला लागलं ना, तर समजायचं आपली जी आहे ना, एकदम परफेक्ट बनली आहे. आता आपण हे मिश्रण तर एकत्र करतोय, पण त्याच्यामध्ये काय केले मी थोडंसं इलायची पावडर पण ॲड केली आहे. जर तुम्हाला आत्ता टाकायचं नसेल, ज्यावेळेस तुम्ही मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक करताल, त्यावेळेस टाकलं तरी काही हरकत नाही. तर आपण इथं काय करतोय आता, जे आपण इलायची पावडर आहे ना, ते ॲड केली, ते पण आता एकसारखं मिश्रण तयार करून घेऊया. आणि तुम्ही तर पाहत आहे, की जसं आपण चमचा फिरवत आहोत ना, तशा पद्धतीने सगळं काही जी चाचणी आहे, ती आटून झालेली आहे. आणि तुम्ही तर मस्त पाहू शकता, कलर तर किती सुंदर आलेला आहे ना, तर खूप असं तुम्हाला ना ह्याच्याऐवजी रेड कलर ॲड करायचा असेल तर करू शकता. पण हिरवा कलर खूप छान वाटतो. सुंदर वाटतो त्यासाठी मी काय केले थोडंसं हिरवा कलर ते घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता जवळपास थोडंसं राहिलेलं आहे. आता काय करायचं गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा, अजिबात वाढवायचा नाही, की जेणेकरून काय होईल, की चांगल्यापैकी शिजल्या जाईल आणि पाक आहे ना, तर व्यवस्थित होईल सगळं. आता तुम्ही तर पाहू शकता मस्त असं आपलं जे आहे ना, तर छानपैकी झालेलं आहे आणि आता काय आपल्याला काय करायचं
म्हणजे बटर पेपर घ्यायचा. तुमच्याकडे असेल तर ठीक, नाही तर मग काय करा, नसेल ना तुमच्याकडं तुम्ही ताटाला तेल लावून ठेवलं तरी काही हरकत नाही. आता तुम्ही तर पाहू शकता आपलं जे आहे ना, दुर्लक्ष बटर पेपर हातरेपर्यंत तिकडे थोडंसं दुर्लक्ष झालं, तर काहीच प्रॉब्लेम झालेला नाहीये. ते होतच राहतं. आता मी काय केलं, बटर पेपर घेतलाय. त्याच्यावरती तेल वगैरे लावलेलं नाहीये. आता त्याच्यावरती आणखीन एक बटर पेपर ठेवलाय आणि नंतर काय केले, मी लाटण्याने लाटून घेतलं. म्हणजे त्याची छोटी अशी पोळी लाटून घेतली, की जेणेकरून आपल्याला ना त्याच्यावरती सारंग भरता येईल अशा पद्धतीने. आता जी पोळी आहे ना, ती मी सगळीकडनं सारखी लाटून घेतली. म्हणजे काय होतं, की एकीकडे जाड, एकीकडे पातळ अशा पद्धतीने होतात ना, त्यासाठी काय करायचं, सगळीकडनं सारखं लाटून घ्यायची, की जेणेकरून आपली जी सारंग तयार केली ना, स्टफिंग तयार केली ना, ते बर्फीसाठी तर खूप छान म्हणजे बसेल अशा पद्धतीने तर मी लाटून घेतलेत. आता तुम्ही पाहू शकता बटर पेपरने आपले काम किती सोप्पं झालेलं आहे ना. अजिबात चिकटण्याचे वगैरे काही टेन्शन राहिलेलं नाहीये. ते तुम्ही पाहू शकता. इझिली निघालेले आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता आपण इथं ना बटर पेपर काढून घेतलाय. आता ह्याच्यावरती काय करायचंय, आपण जी स्टफिंग बनवून घेतली ना, काजू, बदाम आणि त्याच्यामध्ये थोडंसं खोबऱ्याचा किस आणि खजूर आपण इत्यादी सामान त्याच्यामध्ये ॲड केलेत. आता ते तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे स्टफिंग तयार केली. मी काय केलं, थोडंफार शिल्लक नाही ठेवलेलं. जेवढं काय आहे तेवढं म्हणजे त्याच्यावरती ठेवले गेले. म्हणजे काय होतं, की आणखीन रेसिपी छान होईल. तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण लेव्हल एकसारखी केली आणि दुसरीकडे ना जे अर्धा भाग आपण ह्याच्यावरती ठेवला, अर्धा दुसरीकडे मी लाटून घेतला होता. ते काय करायचंय, एकावरती एक ठेवायचं. तुम्ही तर पाहू शकता. आता त्याच्यावरती परत एक बटर पेपर ठेवायचे, की जेणेकरून काय होईल, की सगळीकडनं सारखं अ, होईल आणि काय होईल, कट करताना व्यवस्थित ते कट करता येईल. आता तुम्ही तर पाहू शकता. थंड झाल्याच्या नंतर मी थोडं त्याची साईडची जी भाग आहे ना, ते कट करून घेतलीत आणि त्याला ना आकार देण्याचा प्रयत्न केला. कारण खूप थंड झाले, ते आकार बसणार नाही ना. तर तुम्ही तर पाहू शकता आपले मस्तपैकी आकार दिलेत मी. तर आकार पण खूप छान निघाले आहे आणि हो, आपली जी बर्फी आहे ना, ती पण खूप सुंदर झालेली आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा आणि हो, आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका.